गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि सुरुवातीचीच बातमी ओमायक्रॉनच्या संदर्भातली. ओमायक्रॉनचा जगभरात वेगानं ओमायक्रॉन फैलावतोय आणि याचा आरोग्य यंत्रणेवरती मोठा ताण निर्माण होऊ लागलाय. याच पार्श्वभूमीवर कोविडची तिसरी लाट येऊ नये म्हणून शासन आणि प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी नियमांचं पालन केलं जात नसल्याचं देखील दिसून आलंय. विशेषतः लग्न समारंभ आणि इतर समारंभांमध्ये नियम मोडले जात असल्याचं दिसून आलेलं आहे. गर्दी टाळावी, मास्क लावण्यासह कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं आणि प्रत्येकानं लसीकरण पूर्ण करून घ्यावं असं आवाहन महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी केलेलं आहे. तर नियम मोडल्यास कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलंय. आणि ओमायक्रॉनचा धोका वाढलेला आहे. आता बातमी आहे ती राज्याची चिंता वाढवणारी. राज्यात ओमायक्रॉनच्या 8 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे. मुंबईत 4 नवे ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले, तर साताऱ्यामध्ये 3 रुग्ण सापडले. तर पुण्यात सुद्धा एका नव्या रुग्णाची भर पडली आहे. तर चिंता वाढवणारी ही बातमी आहे. राज्यात ओमायक्रॉनचे 8 नवे रुग्ण सापडले, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. मुंबईत देखील 4 रुग्ण सापडलेले आहेत. तेव्हा ओमायक्रॉनचे नवे रुग्ण सापडले, त्यामुळे आता काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा, हातही वेळोवेळी निर्जंतुक करा, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव हा अद्यापही आहे. ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये 6 रुग्ण सापडलेले आहेत. पुण्यात 6 रुग्ण आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये एका नव्या रुग्णाची भर पडली आहे. तर मुंबईत देखील आता 8 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आणि आता मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईत डिसेंबर महिन्यात तिसऱ्यांदा एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाहीये, तर कोरोना आल्यापासून चौथ्यांदा एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाहीये. या महिन्यात यापूर्वी 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबरला 0 मृत्यूची नोंद झालेली होती. तेव्हा हा मुंबईकरांना दिलासा म्हणावा लागेल. वळूयात पुढच्या बातमीकडे. बंगळुरूतील शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे आणि त्या घटनेचे तीव्र पडसाद मुंबईत देखील पाहायला मिळाले. बंगळुरूतील घटनेचा निषेध करत शिवसैनिकांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं शिवसैनिक शांत झाल्याचं पाहायला मिळालंय. भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर ही निदर्शनं केली गेली आहे. बंगळुरूतील घटनेचे हे मुंबईतील पडसाद. ज्या पद्धतीने पाहुयात पुढची बातमी. तेव्हा शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक झाला तर सर्वस्वी कर्नाटक सरकार जबाबदार राहणार असल्याचा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे. आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याच्या घटनेचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध सुद्धा केलाय. एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक सरकारला कडक इशारा दिलाय. काल कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाई फेकण्याचा अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय प्रकार घडला. त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचं आराध्य दैवत नाहीत, अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे. केंद्रीय गृहमंत्री राज्याच्या दौऱ्यावरती आहेत. अमित शहा यांनी नगर जिल्ह्यात जाऊन सहकार खात्याचा देशात आता विकास होणार असल्याचं सांगितलंय. तर त्यानंतर त्यांनी शिर्डीतील साईंचं दर्शन देखील घेतलंय. त्यानंतर शहा मुंबईत आले आणि त्यांनी वांद्रे इथं उद्योगपती आणि व्यावसायिकांची भेट घेऊन देश सर्व क्षेत्रात अव्वल असणार असल्याचा विश्वास देखील व्यक्त केलाय. आज भारताच्या विकासात
सेक्रेटरीचा मोठा वाटा आहे आणि मोठा वाटा असल्याचं अमित शहांनी मुंबईत सांगितलंय. आत्मनिर्भर भारत पुढे घेऊन जायचा असं देखील अमित शहा म्हणाले. सर्व क्षेत्रात भारत अव्वल राहील तशी वेळ आता आली असल्याचं देखील अमित शहा यांनी म्हटलेलं आहे. आणि जगाच्या अर्थव्यवस्थेत आता बदल दिसून येतोय. भारत देशाला सुद्धा आता बदलावं लागेल असं देखील ते म्हणाले. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी की कल्पना का आत्मनिर्भर भारत का निर्माण हमने आगे करना है. जिसको जब भी समय मिला, मौका मिला, सबने अच्छा काम किया. चलते चलते 75 साल की ये यात्रा यहां तक पहुंची है और अब समय आ गया है कि सब क्षेत्रों में भारत ने सर्वप्रथम बनने का लक्ष्य रखना चाहिए और लक्ष्य को अचीव करने के लिए आगे बढ़े. 25 साल तक दुनिया के अर्थतंत्र का इतिहास 25 साल तक बाद लिखा जाएगा, 50 साल बाद लिखा जाएगा, तब प्री कोरोना और आफ्टर कोरोना एरा के रूप में लिखा जाएगा. दुनिया के अर्थतंत्र के अंदर इतना बड़ा बदलाव आने जा रहा है. अगर आप उसको ध्यान से बारीकी से देखते होंगे तो आप भी अनुभव करते होंगे कि बहुत बड़ा बदलाव आने जा रहा है. और उस बदलाव के साथ भारत को अपने आप को भी बदलना पड़ेगा, अपनी व्यवस्था को भी बदलना पड़ेगा और बदलाव के साथ अपनी स्पीड को और स्केल को भी बदलना पड़ेगा. जब तक ये हम नहीं करते इस स्पर्धा में हम टिक नहीं सकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शिर्डीच्या दौऱ्यावरती होते. यावेळी प्रवरानगर इथं पार पडलेल्या कार्यक्रमात अमित शहा यांनी सहकार खात्याला जोडण्याचं काम करणार असून त्यामुळे साखर कारखान्यांना चांगले दिवस येतील असं म्हटलंय. विविध मुद्द्यांवरती बोलत असताना त्यांनी विरोधकांनाही खडे बोल सुनावले. टीका करण्यापेक्षा स्वतःकडे पहा. प्रवरानगरमध्ये सहकाराची बीजं रोवली गेली आहेत. शिवरायांच्या भूमीत मी आलो हे माझं भाग्य असून सहकार आंदोलनाची चळवळ इथं रुजली गेली आणि मोदींनी सहकार मंत्रालयाची स्थापना केली. सहकार आजही प्रासंगिक आहे. सहकारामुळे सर्वांचा विकास शक्य असून महाराष्ट्रात जिल्हा बँकांची स्थिती वाईट आहे. मला राजनीती करायची नाही असं देखील शहा म्हणाले. आणि माझी जबाबदारी आहे म्हणून मी इथे आलो. जिल्हा बँकांना वाचवण्याचे प्रयत्न करणार असून सहकार क्षेत्रासाठी कॉलेज उभारणार तसंच येणाऱ्या दिवसात नवीन सहकार नीती आणणार असल्याचंही अमित शहा यांनी स्पष्ट केलंय. भूमि ये पूरे देश भर में सहकारिता के लिए काशी जितनी पवित्र भूमि है. यह भूमि ये है जहां पर सहकारिता की नींव डालने का काम पद्मश्री विखे पाटिल जी ने किया. और मैं आज पूरी प्रदर्शनी देखकर आया. मैंने देखा उस जमाने के अंदर गाडगिल साहब, विखे पाटिल साहब सबने किस प्रकार से कितनी कठिनाइयों का सामना करते हुए ये आंदोलन को गति देने का काम किया होगा. मैं आज यहां आया हूं तब मैं इतना जरूर कहना चाहता हूं कि देश भर के सहकारिता आंदोलन के लोगों को एक बार इस भूमि की मिट्टी को माथे लगाना चाहिए जिससे अपने आप को हम सहकारिता से समझ. मैं यहां आया, ढेर सारे लोगों के फोन हैं कि अब क्या करोगे आप महाराष्ट्र में. मैं सहकार मंत्री बना, बहुत सारे सवाल उठाए. मैं सहकार में कुछ तोड़ने नहीं आया हूं, जोड़ने आया हूं. मगर राज्य सरकार भी राजनीति से ऊपर उठकर कोऑपरेटिव को देखना शुरू करे, इतना मैं जरूर कह सकता हूं. क्यों आज हमें सुनवाई करनी पड़ रही है दिल्ली में? राज्य सरकार के राज्य के स्तर पर चीनी मिलों के मसले क्यों हल नहीं होते? कुछ के तो हो जाते हैं, कुछ के नहीं करते हैं. मैं सभी को कहना चाहता हूं कि मुझे सलाह देने की जगह अपने गिरेबान में झांक कर देखिए. आपको सबसे पहले जरूरत है राजनीतिक दृष्टिकोण से ऊपर उठने की और सहकारिता आंदोलन को मदद करने की. पाहुयात पुढची बातमी. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवरती जोरदार टीका केली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होत नाहीत आणि दारूचे दर कमी होत आहेत. शेतकऱ्यांची वीज तर सोडा, आता डीपीच काढून नेल्या जात आहेत. ओबीसी आरक्षण घालवलं आणि रोज खोटं बोलतायत. किमान सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तरी खोटं बोलणं सोडा असा हल्लाबोल फडणवीसांनी केलेला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी येथील जाहीर सभेत ते बोलत होते. 27% आरक्षण देने का निर्णय ये नरेंद्र मोदी जी की सरकार ने किया तो आज ओबीसी का बच्चा डॉक्टर बन रहा है. एक ओबीसी का बेटा देश का प्रधानमंत्री बना तो उसने चिंता की कि ओबीसी का बेटा भी डॉक्टर बनना चाहिए. लेकिन इन्होंने ओबीसी के आरक्षण को समाप्त किया और बार बार समाप्त किया, कोर्ट के कहने के बावजूद समाप्त किया. और इतने ढोंगी और झूठे लोग हैं, सुबह से लेकर रात तक झूठ बोलते हैं. अरे कोर्ट तुमको कहता है कि तुम्हारे कारण आरक्षण गया, फिर भी सुबह से उठकर शाम तक कहते हैं केंद्र सरकार के कारण गया, केंद्र सरकार के कारण गया. इनके लिए किसान जरूरी नहीं है, मजदूर जरूरी नहीं है, भूखे मरने वाले लोग जरूरी नहीं है. टैक्स कम कर रहे, आपका बिजली का बिल कम नहीं करेंगे, आपका पानी का टैक्स कम नहीं करेंगे. टैक्स कम करेंगे विदेशी दारू पर का टैक्स, हजारों करोड़ रुपए की छूट विदेशी दारू पीने वालों को और बेचने वालों को देने का शर्मनाक काम इस सरकार के माध्यम से हुआ. 5 साल में एक बार भी बिजली का कनेक्शन नहीं काटा. जब महाराष्ट्र में किसानों को 8 घंटे की बिजली थी, भंडारा गोंदिया के किसानों को 12 घंटे बिजली देने का काम उस समय हमने किया. लेकिन आज ये सरकार है, बिजली तो नहीं देती पर रोज आकर किसानों का कनेक्शन काटने का काम चल रहा है. डीपी ले जा रहे, गांव के गांव अंधेरे में जा रहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेनेतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. निमित्त ठरलंय ते शिवसेना नेते रामदास कदम यांची पत्रकार परिषद. आणि या परिषदेत रामदास कदमांनी परिवहन मंत्री अनिल परबांवरती जोरदार टीका केली आहे. रामदास कदम यांनी केलेल्या या आरोपांमुळे शिवसेना नेत्यांमधला संघर्ष जो आहे तो शिगेला पोहोचल्याचं समोर आलंय. पाहूयात. कोकणात शिवसेनेत शिमगा, कोकणात शिवसेनेतला संघर्ष शिगेला. रामदास कदमांचा हल्लाबोल, अनिल परबांवर चौफेर टीका. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय विजनवासात गेलेले शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट अनिल परबांवर हल्लाबोल केलाय. अनिल परबांच्या दापोलीतील रिसॉर्ट संदर्भातील माहिती किरीट सोमय्यांना पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात होता. मात्र आपण किरीट सोमय्यांना भेटलो नसल्याचं सांगत त्यांनी हा आरोप फेटाळून लावलाय. आपल्याला आणि आपला मुलगा आमदार योगेश कदमला राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी अनिल परबांवर केलाय. एकदा दोनदा नाही 3 वेळा ते मातोश्री घेऊन आले होते संजय कदम याला. राष्ट्रवादीने त्याला घ्या आणि त्याला तिकीट शिवसेनेतून द्या, योगेशला देऊ नका. उद्धवजींनी त्यांचं ऐकलं नाही. उद्धवजींनी योगेशलाच तिकीट दिली. तो चीड तो राग मनामध्ये ठेवून अनिल परब हे पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्यात झाल्यानंतर त्यांनी योगेश कदमावरती सुडाची भावना ठेवून संजय कदम जो संपर्क ठेवण्याचं सातत्याने काम केलं. अनिल परब यांनी रत्नागिरीमध्ये शिवसेनेला वाऱ्यावर सोडल्याचं कदम यांनी म्हटलंय. याच वेळी बोलताना त्यांनी उदय सामंत यांच्यावर देखील हल्लाबोल केलाय. शिवसेनेच्या मुळावरती उठलेला हा अनिल परब, शिवसेनेला राष्ट्रवादीच्या घशामध्ये टाकणारा हा अनिल परब हा निष्ठावान कसा होऊ शकतो? आणि आपल्या मार्फत संबंध महाराष्ट्राला मी सांगतोय, याला वेळ नाही. एसटी कामगारांचा संप चाललाय. एसटी कामगार आत्महत्या करतायत. याला वेळ नाही. मागच्या 2 वर्षांमध्ये फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला हा माणूस आला जिल्ह्यामध्ये. पण आता रामदास कदमला आणि त्याच्या मुलाला संपवण्यासाठी 3 दिवस येऊन ठाण म्हणून बसला तिथे. पण तिथे उदय सामंत 15 वर्षाच्या आधी उदय सामंत येऊन यांनी तिथं आमच्या मतदारसंघामध्ये 3 सभा घेतल्या, मोठ्या मेळावे घेतले. योगेश कदमचा उदोग केला आणि काल अनिल परब सोबत आले आमच्या विरोधामध्ये. आम्हाला शिवसेना याच्या अक्षर म्हणजे काय आम्हाला उदय सामंत शिकवतोय. या पत्रकार परिषदेत बोलताना रामदास कदम यांनी अनिल परबांना थेट आव्हानच देऊन टाकलंय की तुम्ही बांद्र्यामधून विधानसभेला उभे राहून निवडून येऊन दाखवा.
तुम्ही बांद्र्यामधून एका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एका वार्डामध्ये उभं राहून तुम्ही निवडून येऊन दाखवा. तुम्ही आज उद्धवजींच्या सोबत असाल, उद्धवजींना मदत करत असाल, त्याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या शिवसेनेच्या नेत्याला किंवा त्याच्या मुलाला कायमचा संपून टाकायचं राजकारणातून. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यास अनिल परब यांनी टाळलेलं आहे, तर कदमांवर टीका करणार नसल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय. मी या बाबतीत काही बोलू इच्छित नाही. याच्या बाबतीत नो कॉमेंट्स. त्यांनी काही म्हणू देत. मी माझ्यावर काही जरी आरोप केले तरी त्याचं उत्तर मी देणार नाही. मी एक शिवसैनिक आहे, ते शिवसेनेचे नेते आहेत. याच्या बाबतीतली जी काही दखल घ्यायची ती पक्ष घेईल. ज्या पद्धतीनं शिवसेनेनं त्या ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी झालेली आहे, त्याचं नेतृत्व अनिल परब साहेब करतात. आम्ही सगळे सहकारी त्यांच्यासोबत आहोत आणि त्याच्यानंतर हा वादंग निर्माण झालेला आहे. पण रामदासभाई कदम हे शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी अनेक वेळा नेतृत्व केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या टीकेवर बोलणं माझ्यासारख्या शिवसैनिकांना योग्य आहे असं मला वाटत नाही. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यातच शिवसेनेतील ही धुसफूस आता समोर आली आहे. ही धुसफूस न थांबवल्यास शिवसेनेला कोकणामध्ये भविष्यात मोठा फटका बसेल इतकं मात्र नक्की. उदय जाधवसह न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा कोकणातला हा शिवसेनेचा राजकीय शिमगा. आणि यानंतर आता वळूयात पुढच्या बातमीकडे. माजी खासदार निलेश राणे यांनी रामदास कदमांवरती जोरदार हल्लाबोल केलाय. कोकणातील शिवसेना संपवण्याचं काम रामदास कदमांनी केल्याचा आरोप निलेश राणे यांनी केलाय. पाहूयात ते काय म्हणालेत. रामदास कदम हा संपलेला माणूस आहे. ते कधी काय बोलतात, काय करतात याचा नेम नसतो. रामदास कदमांनीच शिवसेना संपवली रत्नागिरीची. ह्याच्याकडे म्हणजे याबद्दल आमच्याकडे पुरावे आहेत. गीते साहेब पडले कसे? सन्माननीय गीते साहेब इतके वर्ष खासदार राहिले, त्यांना पाडलं कोणी? संजय कदम कोणाचे माणूस? सूर्यकांत दळवींचा मतदारसंघ, तिथे रामदास कदमांचा काही संबंध नाही, काडीचा मुलाचा काही संबंध नाही. मग तिकडे तुम्ही तिकीट मागून एका सच्च्या शिवसैनिकाला संपवलं. सूर्यकांत दळवींना घरी बसवलं, त्यांना आजारी पाडलं. अनिल परबांना का त्यांना संपवायचं आहे? कारण का अनिल परब आता तिकडे पालकमंत्री आहेत. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. एक छोटा ब्रेक घेऊन पुन्हा परत येतोय, पण एक महत्त्वाची आठवण, ते म्हणजे घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा आणि वेळोवेळी हातही निर्जंतुक करा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जाऊया ठाण्यामध्ये. ठाण्यातील भीमनगर आणि वर्तकनगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं सीसीटीव्हीमुळे समोर आलंय. ठाण्यातील भीमनगर भागात स्थानिक नागरिकांनी बिबट्याला पाहिलंय, तर वर्तकनगर भागात सुद्धा उन्नती गार्डन इमारतीमध्ये पहाटे सुरक्षा रक्षकांनी बिबट्याला इमारतीमध्ये येताना पाहिलंय. हा बिबट्या पुन्हा इमारतीबाहेर पळालाय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाजूला लागूनच हा परिसर असल्यामुळे बिबट्या इथं येऊ शकतो. मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं वनाधिकाऱ्यांनी सांगितलंय. मात्र नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहनही वनाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. असं असलं तरी नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे. काल सकाळी असं आम्हाला 6:15च्या दरम्यान आमच्या ह्या ऑर्चिड सोसायटीच्या मधल्या गेटच्या पॅसेजमध्ये एक बिबट्या वावरतानाचा व्हिडिओ आम्हाला आमच्या CCTV फुटेजमध्ये दिसला आहे. आणि त्यानंतर दहशतीचं वातावरण आहे. पहिली म्हणजे ही जी वेळ आहे 6ची, त्या एवढ्या वेळेत पब्लिक असतं, गाड्या धुणारी लोक वगैरे बरीच. पण अशा वेळेला जर तो बिबट्या आला, क्वचितच आमची 2 माणसं त्या ह्याच्यातून म्हणजे त्या हल्लाच कदाचित झाला असतात, त्या भीतीपोटी त्याच्यातून वाचली आहेत. आणि या बातम्यांसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या. या आणि इतर बातम्यांचे अपडेट्स जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर असा सुरू राहील. तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. थोड्याच वेळात स्पीड न्यूज.